राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। महाराष्ट्र राज्यामधील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नाही, अशा शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली। हो शेतकरी बांधवांनो, जो पीक विमा गेल्या 3 वर्षापासून तुम्हाला भेटला नाही, त्या पीक विम्याचे वितरण आता सरकारच्या वतीने सुरू करण्यामध्ये आले आहे आणि शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी आली। हो शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित व्हायला सुरुवात होत आहे। पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झाला आहे आणि आज निधी जमा होत आहे। कारण बघा, या महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला। आज सकाळपासूनच निधी वितरणास सुरुवात झाली आहे। ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये कमी पीक विमा भेटला होता आणि काही शेतकरी असे देखील होते ज्यांना पीक विमाच भेटला नव्हता, त्या देखील शेतकऱ्याला आता पीक विमा सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे। हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ किंवा देवेंद्रजी फडणवीस यांनी आता स्पष्टपणे जाहीर केलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, पीक विमा तर आता मिळणार आहे, परंतु कोणकोणते शेतकरी यावेळेस पीक विम्यासाठी पात्र असतील, सर्व काही आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहणार आहोत। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट मात्र लक्षामध्ये ठेवा, हा पीक विमा जो काय मिळणार आहे तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वितरित होणार नाही। लक्षामध्ये ठेवा, सरकारच्या माध्यमातून 3 याद्या लावण्यामध्ये आल्या आहे आणि बघा, आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं, बघा जो काय दुसरा टप्पा आहे, दुसऱ्या टप्प्याच्या 3 यादी आहे आणि त्यामुळे आज पहिल्या यादीमध्ये वितरण केलं जात आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आज पहिल्या यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यामध्ये आला आहे। बघा, या 12 जिल्ह्यामध्ये जर काय तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा केला जात आहे, असं स्वतः राज्य सरकारच्या वतीने आता सांगण्यामध्ये आलं आहे। मग शेतकरी बांधवांनो, आता पीक विमा किती मिळणार? बघा, काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपये पीक विमा मिळणार आहे, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30,000 रुपये, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000 रुपये आणि काही असे जिल्हे आहे ज्यामध्ये 50,000 रुपयांपर्यंत पीक विमा वाटप होत आहे। बघा, ज्या शेतकऱ्यांचे 2022, 2023 आणि 2024 या 3 वर्षामध्ये अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे, अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे। बघा, त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची प्रतीक्षा आता संपत आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली। बघा, गेल्या 3 वर्षांचा पीक विमा आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून एकत्र दिला जात आहे। 2022 वर्ष, 2023 आणि 2024 या 3 वर्षाचा निधी सरकारच्या माध्यमातून आता वितरित केला जात आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, पात्र शेतकरी बांधव कोण असतील आणि नेमकं कोणकोणत्या भागांमध्ये, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार, चला तर अगदी काहीच मिनिटांमध्ये आपण पाहून घेऊया। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत असेल आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे आणि त्या 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित झाला। बघा, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये दुसरा आणि तिसरा टप्पा पण वितरित करण्यामध्ये येणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला जास्त चिंता काळजी करण्याची गरज नाही। बघा, या टप्प्यामध्ये पीक विम्याचे वाटप होत आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बघा हेक्टरीनुसार पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे। पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांना आता चांगला दिलासा मिळाला असेल। तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघून घ्या, खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे वाटप व्हायला सुरुवात झाली आहे। तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यापैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे वाटप होईल। ज्यांचे 3 वर्षांत
बघा 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024 वर्षे बघा या वर्षामध्ये अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले असेल, त्यांनी पंचनामे जर केले असतील बघा तर तुम्हाला 100% रक्कम आता मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो हो, तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये पंचनामे झाले होते का? जर पंचनामे झाले असतील तर मग तुम्हाला 100% रक्कम सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. भलेही तुमच्या शेतामध्ये पीक विमा झालेला नसावा, परंतु तुमच्या तालुक्यामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये जर पीक विमा पंचनामे झाले असतील तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी लाभ आता सरकारच्या वतीने देण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो फक्त 2 मिनिटं लक्षपूर्वक बघा, कारण आपण जिल्ह्यांची यादी आता पाहून घेत आहोत. तर मग आता लक्ष द्या शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षांचा एकत्रित पीक विमा आहे. बघा 2022 आणि 2023 मध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पैसे भेटले नव्हते, तसेच 2024 मध्ये झालेल्या नुकसानीचे पैसे देखील बाकी होते. त्याच अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर वितरित झाला आहे. तुम्हाला माहीत आहे 25% अग्रिम शेतकऱ्याला भेटला आहे. आता 25% अग्रिम काही शेतकऱ्याला भेटला असेल, काही शेतकऱ्याला भेटला नसेल, तो प्रश्न वेगळा आहे. परंतु सरकारने आज चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळाला आहे. 75% अग्रिम जो काय आहे बघा, अग्रिम पीक विमा तो शेतकऱ्याला भेटला नव्हता. तोच पीक विमा आता सरकारच्या वतीने वितरित करण्यामध्ये येत आहे. आणि या पीक विम्यासाठी सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांची आता निवड करण्यामध्ये आली. हो शेतकरी बांधवांनो, आता संपूर्ण यादी पाहून घ्या. यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहेत आणि आज निधी जमा केला जात आहे. भरपूर शेतकरी बांधवांना सोयाबीन असो, कापूस असो, तूर असो, मूग असो किंवा हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकांच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विम्याचं वाटप आता केलं जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा जर तुमच्या पिकाचं नुकसान झालं असेल आणि तुम्ही जर पीक विमा भरला असेल तरच तुम्हाला पीक विम्याचा निधी मिळणार आहे. बघा या 50 पिकांपैकी कोणत्या पिकाचे नुकसान जर झाले असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे. या ठिकाणी तालुका निहाय पीक विमा रक्कम जारी झाली असून बघा शेतकरी बांधवांनो, 75% पीक विमा यादी वर्ष 2024 बघा 32 जिल्ह्यांना जाहीर झाला आहे. 2022 मध्ये पिकं झोपली होती तर 2025चा पीक विमा सुद्धा तात्काळ वाटप करण्याचे आदेश आता सरकारच्या वतीने देण्यामध्ये आली. आता शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक फक्त बघत चला, कारण पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निर्णायक आदेश आता देण्यामध्ये आले. तर बघा शेतकरी बांधवांनो, 2025चा पीक विमा कधीपासून वाटप होईल, तसेच तुमचा अर्ज पात्र ठरला आहे का याची माहिती आपण आता देणार आहोत. सर्वात अगोदर 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024 वर्ष या तिन्ही वर्षांचा पीक विम्याचा निधी आता जमा केला जात आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप केले जाणार नाही, हे मात्र लक्षामध्ये ठेवा. या पीक विम्यासाठी सरकारने काही जाचक अटी लावली आहे. बघा ज्या अटीमधून तुम्हाला बाहेर पडावं लागेल तेव्हाच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण बघा यादीनुसारच रक्कम मिळणार आहे. जे जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील बघा त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील, अशा प्रकारची माहिती आज सरकारच्या वतीने देण्यामध्ये आली. बघा निधी जमा केला जात आहे. शेतकरी बांधवांनो, या पीक विमा योजनेमध्ये बऱ्याच प्रकारे घोटाळे झाले, तुम्हाला माहीत असतील. अपात्र लोकांनीही अर्ज भरून पैसे लाटण्याचं दिसून आलं होतं.
त्यामुळे जे खरोखर लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यामध्ये आता मागील 3 वर्षांचा पीक विमा एकत्रितपणे जमा केला जात आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता घोषणासुद्धा आज झालेली पाहायला मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघून घ्या जिल्ह्यांची यादी. बघा, जिल्ह्यांची यादी आपण आता लगेच पाहून घेऊया, कारण यादीनुसारच रक्कम जमा होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज निधी जमा होत असलेल्या जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली. या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यामध्ये आला. बघा, परभणी जिल्हा 4 लाख शेतकरी बांधवांना निधी मिळणार. त्यानंतर बीड जिल्हा 8 लाख शेतकरी बांधवांना निधी मिळणार. या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाले असल्याने खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामाचं आता वाटप केलं जात आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार तुम्हाला चांगलाच दिलासा आता देण्यामध्ये येत आहे. याच व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो, बघा, जालना जिल्हा, त्यानंतर पुढील जिल्हा आहे अकोला जिल्हा, त्यानंतर हिंगोली जिल्हा, त्यानंतर यवतमाळ, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर. हो शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता म्हणावी लागेल. बघा, अशा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होत आहे. आता पुढील जिल्हा अहमदनगर किंवा अहिल्यानगर हे नाव नवं आहे. बघा, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला सुद्धा भरपूर जण आता औरंगाबाद म्हणत असतील, परंतु लक्षात ठेवा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं जुनं नाव हे औरंगाबाद आहे. त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, औरंगाबाद म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर. आता बघा, या विम्यासाठी सरकारने सांगितल्यानुसार भरपूर असे जिल्हे आहेत जे की पात्र ठरत नाही आणि भरपूर असे जिल्हे आहेत जे की पात्र ठरतात. आता कोणते जिल्हे पात्र ठरतात आणि कोणते जिल्हे पात्र ठरत नाही हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघून घ्या, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहे आणि आज निधी जमा केला जात आहे. भरपूर शेतकरी बांधवांना बघा, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकांच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप केला जात आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये ठेवा, सरकारने सांगितलं आहे की या ठिकाणी पीक विमा तर वाटप होणार, परंतु काही ठराविक बँकामध्येच हा पीक विमा दिला जाणार आहे. मग शेतकरी बांधवांनो, बँकांच्या याद्यासुद्धा पाहणं गरजेचं आहे. कोणकोणत्या बँका निवडण्यामध्ये आल्या आहे आणि कोणत्या बँकामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा केला जात आहे हे पण पाहून घेणं तेवढंच महत्त्वाचं आता आहे. तर बघा, कोणत्या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आणि कोणत्या बँकामध्ये पीक विम्याचं वाटप होत आहे याची माहिती आपण एका मिनिटामध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही नियमांचे पालन केले नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही आणि ज्या शेतकरी बांधवांनी नियमाचे पालन केले त्यांना सर्वांना पैसे येतील. तुम्ही फक्त या पीक विम्यापासून वंचित राहू नका शेतकरी बांधवांनो. बघा, कारण हा पीक विमा कमी नाही, काहींना 35,000, काहींना 20,000 तर काहींना 25,000 असा प्रकारे हा पीक विमा शेतकरी बांधवांना आता मिळू लागला आहे. तर मग आता शेतकरी बांधवांनो, बँकांची यादी पाहून घ्या, कारण की बँकांची यादी पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितले आहे ती म्हणजे की बँकांची यादी. बघा, सरकारने पुढील क्रमांकाचे बँकांची यादी दिली आहे. आता यामध्ये पहिली बँक आहे बँक ऑफ इंडिया, त्यानंतर आली आहे बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर कॅनरा बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर बघा IDFC बँक, बघा त्यानंतर या ठिकाणी IDBI बँक, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि त्यानंतर इंडियन पोस्ट पेमेंट बँक. हो, आता पोस्टाच्या खात्यामध्ये सुद्धा निधी जमा होणार. यासोबत जिल्हा सहकारी बँक या बँकेमध्ये सुद्धा या ठिकाणी निधी जमा होणार. खाजगी संस्थांमध्ये किंवा या ठिकाणी सोसायट्यांमध्ये अशा सर्व प्रकारच्या बँकामध्ये
हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं काम म्हणजे तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक असेल तरच तुम्हाला हा निधी मिळणार, हे स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या, तुमची EKYC असायला पाहिजे. बघा, EKYC जर तुमची असेल तर कसल्याही प्रकारे जास्त अडचण येणार नाही आणि हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सूचना देण्यामध्ये आला. जर शेतकरी बांधवांनो, पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सरकारच्या माध्यमातून दिलेल्या सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळत असतात. धन्यवाद.